माझं नाव रुपाली. मी एका बडोदा गावात राहत होते. आम्ही रूमवर राहत होतो. आम्ही भाड्याच्या खोलीत राहत असल्यामुळे माझे नवरा हे कामाला जायचे आणि रात्रीला यायचे. एके दिवशी काय झाले होते, वटसावित्री पौर्णिमा होते. मी खूप नटले आणि नटून थटून साज शृंगार करून बाहेर आले बघताच काय सकाळ झाली. सकाळ सकाळ बघते तर मालक इथं उभा राहिलेला होता. मी नटून थटून तयार राहिली होती. अशीच येता जाता त्याची नजर माझ्यावर असायची. माझ्या कधी एवढं लक्षातच आले नाही व मी कधी एवढं पाहिलं नाही असं समजा. एके दिवशी काय झाले, माझे मिस्टर कामाला गेले. कामावरून आले आणि त्यांना मी चहा नाश्ता दिले आणि मी खूप नटलेली होती कारण वटसावित्री पौर्णिमा होती, त्यामुळे मी खूप नटलेली होते. आणि मग ते दुसऱ्या दिवशी नाईट होते. त्यांना असेच खूप बघायचे, ते माझ्याकडे बघायचे, मालक हसायचे, बघायचे. मी इग्नोर करत जाईल. आणि नवरा कामाला गेल्यानंतर मी आणि माझी चुलत बहीण श्रुती छोटी माझ्यासोबत गावाहून आलेली होती. तिला बघताच काय तर ती पण माझ्याकडे बघू लागली. रात्र झाली होती, खूप रात्र झाली होती. आम्ही दोघींनी जेवण केले. रोजच्याप्रमाणे झोपायला हातरून टाकले आणि झोपू गेले. तेवढ्यात मग पाणी आले. मी पाणी भरले. झोपायला लागलो तेवढ्यात पाणी आले. मी पाणी भरले. पाणी भरल्यानंतर बघते तर काय मग दार उघडून बघते तर मालक माझ्या डायरेक्ट दारात आला आणि दारात येऊन उभा राहून तर बघते काय माझ्यावर खूप वेगवेगळ्या नजरेनं बघू लागला. माझे दोन्ही दाबून त्यांनी मला खट्ट मिठी मारल्यानंतर माझ्या पोटात लवडा घातला आणि मी खूप ओरडू नये म्हणून तोंड एवढे जोरात दाबले की मला काही समजेना व मी नको म्हणताना त्या गोष्टी केल्या. आणि मग त्यांनी मला रात्रभर दणका देत राहिला. खूप बेकार परिस्थिती निर्माण झाली होती. रूम मालक हा खूप माझ्यावर फिदा झाला व माझा फिगर 0 होता. माझा 0 फिगर असल्यामुळे त्यांनी खूप माझ्यावरती मजे घेतले. रात्रभर नवरा घरी नसताना त्यांनी माझ्यासोबत केलं व खूप 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 मजा आली. असे दणके दिले जसं तो 76 व काय 46 वर्षाचा होता, तर असे वाटू लागले हे 24 वर्षाचा आहे. खूप म्हातारपणी ते दणकं देत होता. त्याच्या बायकोला तर किती झवला असेल त्याने, मग विचार करा मित्रांनो. तुम्ही खूप झवले, आम्ही खूप 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 झवले.